विनायकं गुरुनौमि साकरेणामृतं येषां सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकलक्ष्यम् प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामोरिष्ठम्। पुण्डरीकावरविठलदेव तुकाराम मारुति महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरि उच्चारणी अनंत पापराशी। हरि उच्चारणी अनंत पापराशी। जातील लयासी क्षण मात्रे। जातील लयासी क्षण मात्रे। ऋण अग्नि मेळे समरस झाले। ऋण अग्नि मेळे समरस झाले। ऐसे नामे केले जपता हरी। ऐसे नामे केले जपता हरी। हरि उच्चारण मंत्र आघात। हरि उच्चारण मंत्र आघात। बळे भूत बाधा भेने तेथे। बळे भूत बाधा भेने तेथे। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी। पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ। ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ। न करवे अर्थ उपनिषदा। न करवे अर्थ उपनिषदा। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी। पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 11व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। दर एकाचीला होणाऱ्या प्रवचनावर आपण कुठपर्यंत आलो हे तुम्ही सांगा। हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे। कोणतं चरण चालू आहे? पहिलंच चालू आहे। हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे म्हणजे अनंत पापे हरीचा उच्चार केल्यामुळं लयाला जाते, नाश पावते, असा त्यातला अर्थ आहे असे म्हणाले माऊली। मग आपल्या मुद्द्याच्या गोष्टी काय चालल्या? हो पाप कळले। मग आता पाप कळले, पाप कशाला म्हणतात? महापाप, उपपाप आणि पाप, बरोबर आहे? हे सगळे पापाचे प्रकार बारकाईने तुम्हाला मी सांगितले आणि हे सगळे पापाचे प्रकार आहेत। हे सगळे पाप हरीचा उच्चार केल्यामुळे करायला कोण लावतो इथपर्यंत आला. हा जमवा साहेब लक्षात ठेवायचो। नांदेडात राहून जरी इतकं लक्षात ठेवीत असेल मी इथं असल्या ते किती लक्षात यायची तारीख जवळ आली म्हणून यायची तारीख जवळ आली म्हणून लक्षात ठेवायला असं आहे का? बाप आमचं कट व्हायला थोडं. पाप करायला लावणारे कोण आपला विषय नाही का? तर पाप करायला लावणारे आपला विषय झाला। हा हे काम, क्रोध, लोभ हे पाप करायला लावणारे आपल्या अंतःकरणात बसून शत्रू ते आपल्याला पाप करायला लावायचे बिचारे। कोण? कामादी, क्रोधादी, लोभ। आणि हे 3 जास्त नरकाचे दरवाजे सांगितले शास्त्रामध्ये तुम्हाला मी म्हणून गेलोय की त्रिविधम नरकस्येदम द्वारा नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्माद् एतत्त्रयं त्यजेत्। एतत्त्रयं त्यजेत् या तिघाचा त्याग तो अर्जुना कर, देवानं बजावून सांगितलं महाराज। अर्जुना त्रिविधम नरकस्येदम द्वारं नाशनमात्मनः, हे अर्जुना हे 3 नरकाचे दरवाजे। बघ एका काय काय ज्ञानेश्वरीमध्ये साखरे महाराजांच्या कोण्या फोटो काढलेला आहे, कुठं तरी फोटो आहेत का पाहत होते ते त्या फोटोमध्ये सांगितले ते नरकात कसे नेतात ते दरवाजे ते सगळे चित्रीकरण केले म्हणा। काय काय मुद्द्याचं चित्रीकरण काय काय ज्ञानेश्वरीत आहे ना,
15व्या अध्यायाचं चित्रीकरण आहे की नाही? उलट झाड, हा, वरी मुळं, खाली फाटे, मग बुडाला कोणतं कोणतं, कसं ब्रह्म, तिथून माया कशी, तिथून त्रिगुण कसे झाले, तिथून सगळा विस्तार कसा झाला, ऋषीमुनी कसे झाले, स्वर्ग नरक कसे झाले, ते सगळं असं त्या झाडाचं वर्णन. असं काही चित्रीकरण मुद्दाम का केलंय की समाजाला कळावं की दादा महाराजसारख्यांनी, जोग महाराजसारख्यांनी पुढे हे उपकार केले. ज्ञानोबांनी भगवद्गीता लोकांना मराठी भाषेत करून सोपी केली. मराठीत भाषांतर केल्यामुळे लोकांना समजण्यास काय झाली? सोपी झाली ना महाराज. ज्ञानेश्वरीमुळे सोपी झाली. हो, भगवद्गीतेची सुसेव्यता आहे ना, खरं तर वेदाची सुसेव्यता आहे. ते हे दान श्री गीता, श्रीकृष्ण हे पंडसुता उपदेशी, परत ज्ञानेश्वरीची सुसेव्यता, मूर्त भागवत. ज्ञानेश्वरीचा सोप्यातला सोपा अर्थ करा वाटत असेल तर एकनाथी भागवत आहे का? काय आहे का? एकनाथी भागवत ऐकलं की तुम्हाला ज्ञानेश्वरी प्रवेश झाल्याशिवाय राहत नाही. एकनाथी भागवत कळू लागलं समजायचं ज्ञानेश्वरी करायला सोपी जाते. हो, जसं हे तसं मग ज्ञानोबांनी हे उपकार केला समाजावर. भगवद्गीता अवघड होती की संस्कृताची गाठी आहे ना, संस्कृताची गाठी, संस्कृताच्या गाठी मानली होती ती देवानं, पण उघडवली ज्ञानदृष्टी आणि केली मराठी गीता देवी. हे ज्ञानोबांचा उपकार. आता हे उपकार झाला तरीही लोकांना ज्ञानेश्वरी कळना झाली. कुठं कळते ज्ञानेश्वरी हो? आणि कळल्या उठतील का त्या ग्रंथावर माणसं? तिथंच बसून राहतील की कुठं? ज्याला कळलं लागली का ज्ञानेश्वरी, ते माणूस इतका रंगत आहे की त्याच्यातून उठाव वाटतच नाही. आणि उठाव लागतंय काही कामकाजासाठी तर त्याला ते असं होते का तळमळ होती, काय करा विषय तर चांगला आहे पुढे, आणखीन पुढे वाचा वाटायले. आणि हे काय आता आमचा 6वा अध्याय चालू रोजच्या पाठातला. कितव्या? रोजचा पाठ सकाळी असतो ना, सकाळी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायचं ना. आमच्या गुरुनं धडा घडवून गेला होता त्याचे महाराजांनी 50 सकाळी ज्ञानेश्वरी वाटायची. मी तेव्हापासून वाचते महाराज. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवत नाही. 78 किती? 1978 बघा किती. त्यावेळेसपासून मी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवलो नसत असं मला वाटतं. बिमारी आली, धनगुरबी आलं, बाई म्हणत होत्या काय वागा बिस्किट पुडा, काय होत नाही, ताप यायली तुला, थोडं खायचंय, गोळ्या खायच्या. मी म्हणायचं नाही हो, मग आंघोळ करूया. ते म्हणतं आंघोळ केलं, डॉक्टरने सांगितलं आंघोळ करू नको म्हणून तापी, काय होत नाही, मग आंघोळ करू द्या, मग थोडं खातो, थोडे गोळ्या खातो असं म्हणायचं. पण मला ते बिना आंघोळीचे जेवण करा वाटायचंच नाही. ते मनाला पटत नव्हतं. आपल्या गुरुनं नियम सांगितलं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जेवायचं. मग ते ज्ञानेश्वरी न वाचता कसं जेवावं असं वाटायचं. म्हणून ते ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मी जेवत नाही असा नियम आहे. आणि ते सकाळी पाठात चालू 6वा अध्याय. किती बा? काय महाराज योगाभ्यासाचं लक्षण चालले ते योग कसा आणि कसं, त्या योगाचा परिणाम काय. आजच्या ओव्यात गेले सकाळच्यात उठं वाटलं गेलं तिथून, पण काय हे होत नाही आम्हाला. मंदिर काम चालू आहे हो, पण मंदिर काम करायचं त्याच्याकडे नाही बघितलं की दिवा लागल दिवा. ज्ञानेश्वरी वाचीत बसलो हे मंदिर नाही बघायचं म्हणलं तर मग एकट्याचं होईल घेत, पण हे मंदिर नाही बरोबर होणार. त्याच्यासाठी तळमळ जीवाला, म्हणून ते उठावं लागते. नाहीतर लई महाराज ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले, असा योगी योगाभ्यास करून त्या शिखरावर जर गेला, त्याची कुंडलीने जर जागृत झाली, ती कुंडलीने वेरे पोकली ब्रह्मरंध्राला गेली आणि चंद्रकलेतलं आम्र जर त्याच्या अंगावर सरवलं, त्याचा देह राहत नाही, देह वायू सारखा होतो. कसा होतो? वायू रूप होतो, हलका फुल. ते त्याला स्वतःला मी देहधारी आहे दिसते, पण दुसऱ्याला ते चंपट झाला तर इथं आला तरी दिसत नाही. दत्तात्रयाचा उदाहरणार्थ योगी आहे. त्या तोला मुलाचे ज्ञानोबा मुक्ताबाई हे सुद्धा योगीच होते. त्या तोला मुलाचे मागे त्या नाथांच्या काळात होऊन गेले तेलंग स्वामी काशीला. काशी आपली काशीला कालचा काळ आहे. ते कालचा काळ आहे, लिलामचा काळ नाही. नाथांचा भागवत बुडविलेला काळ आहे बघा. नाथा महाराजांचं भागवत बुडविलं का नाही कोणी?
त्या पैठणच्या संन्याच्या आपल्या ह्याच्या काशीच्या आणि ते गंगामाईने आणून दिलं ती मिरवणूक. मग गंगामाईने भागवत आणून दिल्यावर मान्य केलं मग सगळ्यांना बाबा मंदिर भागवत वेदाला अनुसरून केलं बिचाऱ्यानं, ग्रंथाला अनुसरून तेव्हा फक्त भाषांतर केले आणि त्या संताचा ग्रंथ बोलून हे सगळे पाया पडले. कोणाच्या आधी बुडवायला लागलं, पुन्हा पाया पडू लागले नाथांनी. आणि मग जे संन्यासानं सतविलं होतं ते संन्यासी म्हणू लागला नाथ महाराजाला, आम्हाला वाटायले की तुमची तुमच्या ग्रंथाची मिरवणूक काशीत काढा, हत्ती बसवून हत्ती बसवायचं तुम्हाला, तुमच्या पुढे भागवत ठेवायचं एकनाथी भागवत आणि तुमची मिरवणूक काढायची. नाथ महाराज म्हणले एवढा योग्यतेचा मी नाही, म्हणजे हत्ती बसून मिरवायची काशी क्षेत्रात माझी लायकी नाही, मी नाही. हा वाटलं तर ग्रंथाला का ठेवा कशावर हत्तीवर आणि मी टाळ घेऊन भजन करीन मागे मागे, पण मी हत्तीवर बसणार नाही. तुम्ही विद्वान पंडित आहे सगळे आणि ह्या विद्वानांनी खाली चालायचं आणि म्यावरी मिरवायचं, हे कोणता शांतपणा? ही नाथांची लीनता. आणि त्या नाथाची मिरवणूक कुठं निघाली? काशी. पण नाथ महाराजाला हाती नाही बसले, पायानं चोर लागले. आणि त्या ग्रंथाला बरं काय सन्मान करणारे तेलंग स्वामी होते योगीराज त्या काशीत, ते होते मिरवणुकीला. कोण? तेलंग स्वामी. तेलंग स्वामी म्हणजे तेलंगणा राष्ट्रातले होते पहिले. ते तेलंगणा नाही का आपल्या आंध्र हैदराबादचे गड, तेलंगणा भाग म्हणजे हैदराबाद राजधानी त्याच्यात तोडलं ना, ते हैदराबाद तोड आंध्र आणि तेलंगणा दोन केले. आता हैदराबाद इकडं घातलं म्हणजे हैदराबाद राजधानी तेलंगणा पहिलीच आहे होते, आजच नाही, ते पहिलंच आहे महाराज. ते मितोळा दिगनोळ आदिलाबाद पर्यंत आपल्या नागपूर साईड पर्यंत तेलंगणा. मी जातो कीर्तन होते आदिलाबादला कीर्तन तो तेलंगणामध्ये. हा हे सगळे तेलंगणातले गाव आहेत खेडेपाडे. हे होता ना तुम्ही तेलंगणात, हा वितोळा दिगनोळ महाराज. तर तिथले होते तेलंग स्वामी, ते योगीराज होते, काशीत राहत होते आणि नागवीत फिरत होते. ते योग्य गजानन महाराजांनी नागवीत फिरले आणि त्या मिरवणुकीला नाथांच्या ती होती. ते म्हणले या ग्रंथाला हे गंगामाईने हातात धरले, म्हणजे नाथाने टाकून दिलेला ग्रंथ गंगेत, ते कोणी हातात धरला खालून? गंगामाईनं. स्वतः गंगामाई आली आणि ते ग्रंथ जशाच तसा न बोलू देता तिने आणून दिला. बरोबर आहे, तुमचा ग्रंथ नाथ महाराज प्रमाणभूत आहे, हे घेऊन जा. म्हणजे या ग्रंथाला मी बुडविणार नाही. कोण म्हणली? गंगा. ज्या गंगेचा या ग्रंथाला हात स्पर्श झालाय ती ग्रंथ प्राकृत माणसाच्या हातात जाऊ नये. कोण म्हणले? हे ग्रंथाला कोणा हात लागला? गंगामाई. हे ग्रंथ साधा राहिला नाही, देव स्वरूप. तर या पुस्तकाला साधारण माणसाच्या हातात देऊ नका. मग काय करायच्या? प्रति दुसऱ्या तयार करा, म्हणजे झेरॉक्स करा, लिहून घ्या. हे सगळं जे ग्रंथ आहे ते लिहून काढा आणि त्याच्या पुन्हा प्रति वाढवा. लक्षात आलं? मग कोणाला भागवत कुठे महाराष्ट्रात काय कोणाला घ्यायचे असतील तिथे कोणी वाचायला घ्या, हरकत नाही. पण या ग्रंथाला आणि गंगामाईचा हात लागलाय म्हणून या ग्रंथाला आपण समाधी देऊ. आणि दिली पंचगंगेश्वर मठात. कुठं? आता ती समाधी नाथांच्या ग्रंथाला दिली. होळी महादेवाची पिंड स्थापित केली. तेलंग स्वामी, स्वतः तेलंग स्वामी मोठे योगीराज होते. ते जसे ज्ञानवर आहे, जसे मी म्हणालो ना की आम्हाला त्या आज विषयात आलं हो, त्याचा वायुरूप देह होतो. मला तेलंग स्वामी आठवण झाली. आणि मुक्ताबाई नाही का वायू वगैरे कुठे जात होते? मुक्ताबाई गोरोबा काकाला थापट नांद जाळूस करा. मुक्ताबाई आणि गोरा कुंभार दोन्ही योगी येत. बात करून हिंडून आले तिथे, बघत बघत दोघं चंपट झाले. कुठे गेले कुठे गेले कुठे गेले सगळ्या सांगता येतून हे दोघं कुठे गेले पत्ताच नाही आणि जाऊन आले उपस्थित. त्या लोकांना वायू रूपानं जाता येते. कुंकळ बी हिंडा येते, कुंकळ बी वाऱ्यासारखा हलक होते. ते जसा वारा जाते तसे जाऊन येतात. ते कोणाला दिसतही नाही ते एवढी असा अधिकार. आणि तेलंग स्वामीचा ते अधिकार होता, तेलंग स्वामी. आणि त्या ग्रंथाला मग त्यांनी पंचगंगेश्वर नावाचा एक मठ आहे. आता मी त्या मठाचं नाव काय? कोणी गेलेत काशीला तर, कोणी जर काशीला गेले तर जा पंचगंगेश्वर नावाच्या मठात जा आणि तिथं म्हणावं
महादेवाची मूर्ती कुठे येते, पिंड कुठे, त्याच्या खाली ग्रंथ आहे कोणाचा, त्या गंगामाईने हात लावला ज्या ग्रंथाला, ते ग्रंथ तिथं खाली घातला, त्याच्यावर दगड रचले, त्याच्यावर महादेवाची पिंड स्थापित केली. नाथांच्या जी गंगामाईने हात लागलेला ग्रंथ, त्या तेलन स्वामीचा अधिकार ते होता. जे नागवे फिरत होते काशी क्षेत्रात त्या काळात. आणि मग त्या काळातल्या सरकारनं सांगितलं होतं की नागोर फिरण्यास सक्त मनाई आहे, नागोर फिरायचं नाही. गजानन महाराजाला बंधन करू लागले पोलीस लोक, पण महाराज ऐकतच नव्हते ना. महाराज तुला काय करायचं म्हणजे तिथे पोलीस आहे, तुला काय ए नागोर नको, नागोर हिंड बरोबर नाही, गडी घालीत जाय, दंड घालीत जाय. महाराजाचं बोलणं गजानन महाराज तुला काय करायचं आमच्यावर, आम्ही कसे राहू असं म्हणतात. मी एका पोलिसांना मारलं होतं, गजानन बाबा लय मारलं. खामगावला गेली गजानन महाराज, नागवेल बाजारात पाया पोरं हे ते बघायची. मग ती पोलीस मूर्ख ते म्हणलं ए नागव्या या गावचा याला काय इथं आला, जाते गावला बोंबलं तिथं नागव फिरून बाजारात, तुला काय करायचं, तुला काय करायचं, धरलं ताड्यानं ठोकलं म्हणला लय मार बेच मार, तितकं मारलं तरी होई नाही सुई नाही. आणि तो का मारलंस म्हणजे, पण 15 दिवसात वाट लागली करू. त्याची बायको मेली, पोरं मेले, ते मेला, पण हे म्हणजे नाही मला मारलं का, तो त्याला बांधले नाही. आणि त्या काट्या का लागायचे योगी आहेत त्याला, हे नाही ते नाही अशा अवस्था. आणि त्या तोलामुळाची तेलून चालली. त्या काशी क्षेत्रातल्या पोलिसांनी रोखलं, नागो हिडू नका. ते म्हणजे बाबा मी अंगावर वस्त्र कधी घालीतच नाही, मला वस्त्र घालायची गरज, मी दिगंबर. आरती बस म्हणजे कायद्यात बसत नाही ना, नाही म्हणजे मी नागोर राहणार, नागोर राहणार. पकडा घालायला हातकड्या घातल्या, नेलं. मग तिथं कलेक्टरनं हुकूम काढला, याला कोठडीत बंदिस्त करू, म्हणजे जेलमध्ये घाला, जेलमध्ये घालायला अटक करू. ऐकत नाही ना, झटिंगला नाही ना, आता कोंडून टाकलं, कोंडून पोलिसांनी कोंडून टाकलं, लॉक केलं. 8 दिवस मला लॉक केलं, सकाळी आलो असते ते महाराज पुन्हा पोलीस कसं करून आलं, काय आलं, कुठून आलं, कोणी कवाड उघडलं असं. पुन्हा कलेक्टर सांगितलं म्हणजे बाबा त्याला कोंडलं होतं आम्ही त्या नागव्याला, तर ते आणखीन रस्त्यावर येईल. कलेक्टर मला मूर्ख म्हणा ते कोणा कोंडलेलं माणूस बाहेर येत असते भाई, यासारखं काही आपलं तुम्ही कोंडलंच नसेल नीट असं. पुन्हा आणखीन त्याला पकडलं, पुन्हा आणखीन कोंडलं, पुन्हा आणखीन लॉक केलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पुन्हा पोलिसांनी सांगितलं कलेक्टर साहेब 2दा कोंडलंय म्हणजे आम्ही, तर ती बाहेर निघायले मूर्ख म्हणून. कोणीतरी काहीतरी चाळी करीत असेल, कोणीतरी काढीत असेल, कोणीतरी काहीतरी घोटाळा व्हायला मी येत होता. तर अटक त्याला केला, टाकलं खोली, पुन्हा लॉक केलं, लॉकला सील केलं. कलेक्टरनं स्वतः सील मारलं, शिक्का मारला की म्हणजे म्या उघडलं की दुसऱ्या उघडे करत आहे ना, सील केलं. सील केलं तरी 3ऱ्या दिवशी आणखी रस्ता. आणि मग कलेक्टर म्हणला हे अमानुषिक कृत्य, हे माणूस नाही, आणि ह्याच्या तुम्ही नाही त्यात कसं वागायचे तसं वागू द्या, त्याला काहीच होऊन नका. आणि जर म्हणताल तर तिला आपण आता इथून भलं व्हायचं, त्याच्यासाठी आता एकाने काय लागेला गुंडाळून ठेवा असं अशी तेरण स्वामीचा अधिकार. म्हणजे हे आमच्या ज्ञानेश्वरी 6व्या अध्यायामध्ये त्या योग्याचं वर्णन चालू. योग्याचं वर्णन त्याला कसं कसं प्राप्त होते, कोणत्या कोणत्या सिद्ध्या कशा प्राप्त होतात. योगी अर्जुना तो योगी म्हणजे तो देवाचा देव हो असा योगीला. आणि 6व्या अध्यायामध्ये खूप असं चिंतन केलं जनावरांनी. ज्ञानेश्वरी कळाली का ज्याला त्याचं मन तिथं रमल्याशिवाय तिथं मन काढा वाटत नाही, आणि तिथंच पुढे पुढे वाचा वाटते, आणखी पुढे पुढे वाचा वाटते अशी गोष्ट. आणि ती मग ती ज्ञानेश्वरी आणि सोप्यात कोणी केली, आणि ज्ञानोबाईंनी सोप्यात केली. आणि त्यांच्या पुढच्या संतांनी म्हणजे दादा महाराजांसारख्यांनी, जो महाराजांसारख्यांनी ज्याला थोडी काही काही ठिकाणी चित्र केले, त्या चित्रामध्ये काही विषय पटवून देण्याचा विचार तुम्हाला केला.
ते नरकाचे 3 दरवाजे काम आणि क्रोध आणि लोभ आहेत ना, आणि हे त्या चित्रीकरणात सुद्धा एके ठिकाणी दाखवलेलं कसे नरकात नेतात ते. हो, म्हणून हे काम क्रोध पाहिजे ते दयाचे कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानली होती. हे काळच आहे. मग आपल्या अंतकरणात बसून का पाप करायला लावणारे कोण आहे? कामाधिक आहे. हे नाही भाऊ पाप करतात, पाप करायला लावतात. आपला विषय चाललाय की आपल्याला हे पाप आहे, मग पाप करायला लावणारे कोण? तर मग काम कोण? हे सिद्ध झालं. बरं ठीक आहे, मग आता पाप बी कळालं, पाप करायला लावणारे कोण आहेत आपल्याला हे कळालं. मग नामचिंतनानं पाप जाते. आणि मग इतक्या साधना बाकीच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत ना, मग त्या साधनेने पाप जाते असं शास्त्रात वर्णन आहे. मग त्या साधना करा आणि तुम्ही पाप घालवा असं माऊलीनं म्हणायचं सोडून देऊन हरिचा नामाचा उच्चार तुम्ही करा आणि पाप घालवा, म्हणजे अशी नामाची साधना सांगितली. त्याचा अर्थार्थी कार्यकारण भाव काय करून म्हणजे नामस्मरणामुळे पाप जाण्याचा नामाचा कार्यकारण भाव संबंध काय आहे की आपला विषय चाललाय ना वाटते बरे. हा ये आणि मग तेवढ्या साधना असतील तर मग त्या साधना निरर्थक आहेत का अशी काही मुद्द्याची विषय. मग पाप करायला लावणारे कोण? तर काम क्रोध. मग कामाधिक क्रोधाधिक आपण घालवावे की नाही हृदयातून भाऊ? त्याला कायम झाकून द्यावं म्हणला कामाधिकाला क्रोधाधिकाला. पण हे गुन्ह्या गोविंद्यानं जायसारखे नाहीत बरं का. नाही जात नाहीत कारण त्याच एक आहे, तुमच्यावर त्यांचं ओव्हरटॅक झालं. नाही तसं नाही, ते तुमच्यावर त्यांचं अंकुश आहे. तुम्ही भावले आहे आणि ते तुमचे मालक आहेत. काम क्रोधानं सांगावून तुम्ही ऐका. म्हणून तुकाराम महाराज एका अभंगात म्हणले, नाही होईल सत्ता तुझी आहे. अभंगाची सुरुवात काय होय? भाग्यस्थळी देणे झाडावेसी. त्याचा शेवट आहे तुका म्हणे निज भोगईल निजता आणि नाही होईल सत्ता तुझी आहे. निज भोगईल निजता. तुम्ही जर त्या स्वस्वरूपात निजले बर काय तर तुम्हाला ते निज स्वरूप नाम आत्मस्वरूप भोगता येईल. आणि तुमच्यावरली सत्ता दुसऱ्याची ना ती नाही होईल. म्हणजे सध्या आपल्यावर सत्ता लोकायची. तुम्ही म्हणता की भारत स्वतंत्र झाला आणि आपण असं म्हणालो की खरंच स्वातंत्र्य आता घर आले नाही आले. ही लोकशाही घराघरात आली नाही. घरातला कुटुंबातला मालक म्हणायला त्याच्यावर तरी घरचे सगळे मत टाकायचे का? अहो पहिलं तर काय, अहो हे नवीन मतदान निघाले आणि तुम्हाला फक्त माहिती आहे मी लहान होतो इटेकर आपले उत्तमराव उभा राहायचे ना काळात. आमचे सावकार जुन्या काळात त्याच्या आधी उभे राहिले ते पंचायतीच्या दंडून आले उजून बाहेर. मग ही टेकरला म्हणले म्हणते हे ते चुलते काय ना रामकृष्ण बापू दौलतराव याला बरं आमदारकीला खर्च करतो मी, घ्या उत्माला तुम्ही निवडून आणायचं करू. सावकार म्हणले म्हणा तुमचा उत्तम आला मी आणतो. त्याचं वजन होतं मला कोणाचं सावकार. मग सावकार महाजन शेळगावचा हे स्वकांत काका भिशेगावकर त्या काळातले लोक आहेत बरं समकालीन ते एक झाले. मग काय उत्तमराव उभे राहिले फक्त फार मारले आणि सावकारांना घरोघर जाऊन सांगितलं उत्तमरावला मोठा. उत्तमरावला फिरायची गरज नाही. गावातला एक माणूस म्हणला सगळ्याला मोठा कोणाला मोठा का ते तर सगळं गाव ऐकत होतं का नाही. आता आपली बायको तरी ऐकायली का? दुसऱ्याला टाकली चोरून. जरी नवरा म्हणला तिला याला टाक ती म्हणती नाही आपल्या जेवणाला पैसे दिले त्यानं अशी म्हणायली मला. आणि ऐकाय बारूला म्हणलं मी तुमच्या ह्या बारूला आपला अंकल बारूला बोल खायला आणि मी म्हणलं असं तर या मला माझ्यावर पैसे हे म्हणायचे आहे का. म्हणजे आता प्रत्येकाला स्वातंत्र्य झाले ना. प्रत्येकाला स्वातंत्र्य आपला आपण विचार कोणाचा कोणाला ताबा राहिला नाही. आपल्याला वाटायला स्वातंत्र्य झाले
पण आपण खरे पारतंत्र्य. कोण्या पारतंत्र्यात आहे? आध्यात्मिक पारतंत्र्य. आधी भौतिक स्वातंत्र्य हे, आधी भौतिक स्वातंत्र्य जरी झालं असेल तरी आध्यात्मिक पारतंत्र्य आपल्यावर आहेच. आपल्यावर बळजबरीपण आहे, कामाचा, क्रोधाचा, लोभाचा, की आपल्याला ऐकनात. आपण सांगितलं तरी हे ऐकनात. हो, किती सांगितलं या कामाला, क्रोधाला, तर ते आपल्या अंकुशात राहिले. त्यांच्या अंकुशात आपण, त्यांच्या पंजात आपण गेलो कामाच्या क्रोधात. मग या काम क्रोधाच्या पंजात तुम्हाला राव वाटत नसेल जर तर, आणि तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला आणि भाव असं वाटत असेल जर तर, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. पाप जाण्याचा काय सर्व तुम्हाला कळायला आता तिथं मुद्दा येत आहे. लक्षात आलं की नाही? पाप करायला लावणारी कोण? कामालिक आहे. हे कामालिक आहे का? तर हे भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं हे मायेचे कुत्रे येतात. काही नाही भाऊ? कोणाचे कुत्रे येतात? मायेचे कुत्रे येते. चाव म्हणलं की चावते. माया तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, हो, काम क्रोधा केले घर रीते. वा, घर सोडते तर ते, पण मधात काय भरावं लागतंय? ते भरल्यावर ते पळत येत, आणि हे आहे तर ते येत नाही. होय, हे आहे तर ते येते नाही. काय येथे दुसरी नसरे आटी, देवा भेटी जावया, तोच एक घ्यावा चित्ते, करुणी रीते केलेवर. षडउर्मी हृदयात त्याचा त्याचा त्यांचा अंत पुरवणी. तुका म्हणे कोणते आसन करी वास. हो, हृदय. बघा ना काय मधातले हे टाकून द्यावे लागतात, तेव्हा ते मधात येते, आणि ते मधात आला की गेल्याशिवाय राहत नाही. मग याचा अर्थ त्याचं नामस्मरण केलं, कोणाचं? हरीचं, की हरी हृदयात येतो. हरी हृदयात येतो. मात्र नाम नामीची ओळख करून घ्यावं लागते. नाम आणि नामी या दोघांची काय करावं लागते? ओळख. आणि नाम नामी एक करून एक आहे. कळलं का? कोण्या व्यक्तीचं नाव जर आपल्या समोर आलं तर ती व्यक्ती आपल्याला दिसते की नाही? तसा परमात्म्याचं नाव घेताना परमात्मा सुद्धा दिसावा. कोणी म्हणते दिसणारी वस्तूच नाही परमात्मा. दिसणारी वस्तू नाही, तिला नावच नाही. जी दिसणारी वस्तू आहे ती ब्रह्म आहे. न दिसणारी तर तिला नाव आहे का? नाही. पण सगुण साकार जर परमात्मा असेल तर त्याला नाव आहे, आणि त्याला रूपही आहे, आणि ते नाव रूप दोन्ही मायेचेच आहे. दोन्ही रूपायचे तर सोपाधिकच आहेत ना. नाव आणि रूप कोणाचे रूप आहेत? दोन पद मायेचे आहेत ना. मग मायेचे जरी पद आखले तरी माया त्याच्या आटोक्यात आहे. कोणाच्या? त्या ईश्वराच्या. ईश्वर ब्रह्म आहे ना. ईश्वर ब्रह्म, ईश्वराला शबळ ब्रह्म म्हणतात, आणि शुद्ध ब्रह्म शुद्ध ब्रह्म. ब्रह्मा दोन भाग आहेत ना, शबळ ब्रह्म, शुद्ध ब्रह्म. शुद्ध ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार, आणि शबळ ब्रह्म सगुण साकार किंवा सगुण निराकार. असं म्हणलं तरी काही वावगं नाही. शबल आहे, पण शबल जरी असलं तर माया ताब्यात त्याची आहे, ती ताब्यात मायेच्या नाही. बरं काही नाही भाऊ? मायाबाई ताब्यात कोणाच्या आहे? त्याच्या. आणि मायेचे लेकरेचे कोण? कामाधिक क्रोधाधिक येत नाही. हे कुत्रे तिचे येत, आणि ती लावून देते आपल्या मागे भाऊ नाही भाऊ. कोण? माया. आणि हे कुत्रे आपल्या जीवाच्या पाठीमागे लावून दिले. कशामुळे माहितीये का? तिचा खेळ करण्यामुळं. म्हणजे आपल्याला कामात क्रोधात लोभात ठुलं की जन्म मरणाच्या कचाट्यात आपण नेहमी फिरत राहतो, आणि तिचा खेळ सारखा राहते चालू. ते अंगात घडले, जीवीची आथी जडले, हो, परी नातुळते जीवशिले भ्रमादिका. ब्रह्मादिका. हुडका गेलं तर ब्रह्मादिक देवाला गवसत नाहीत म्हटले. हे चैतन्याच्या शेजारी, चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाचे एकाहारी, परवरतले महामारी सावर्तीना. सावर्तीना. महामारायला सावर म्हणजे परवडतले ते, आणि आपल्याला ते आवरणा झाली. आणि चैतन्याचे शेजारीच आहेत ते. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले? ते दोघ जण काम क्रोध आहेत ना, हे चैतन्याचे शेजारी आहेत, आणि रजोगुणापासून यांची उत्पत्ती झालेली आहे. हे रजाची किर झाली.
परी तमाशी पर्यंत भले पण तमोगुणाची जवळी जास्त या दोघांना कोणला कामाधिकाला लय कडूचे काम करून महाराज बड्या बड्याला नागून टाकलं यांनी ब्रह्मादिक देवाला नागलं म्हणून तुम्हाला मागाच्या ह्याच्या सांगितलं होतं तुम्हाला की ब्रह्मदेव स्वतःच्या कन्येशी धोर झाले ब्रह्मा कन्येशी धोर झाले आहे ना बरं ना हा किंवा आता हे नारद मुनी जरा शिवी देऊन शब्द वापरले कबीर महाराज म्हणतात बघा कबीर महाराजांनी शिवी देऊन शब्द वापरले जे दोन शिव्या दिल्या दोघाला ब्रह्मदेवाला एक शिवी दिली नारदाला एक दिली ब्रह्मा तेरी गान भरी वेद पड़ गए चारी वेद सरस्वती के गले पड़े ब्रह्मा भी ठीक है टिंगार रास म्हणले ब्रह्मदेवा कोण म्हणले कबीर महाराज ब्रह्मा तेरी गान भरी म्हणजे टिंगारा माजला असं असं बोलायचे आणि संत बोलायला येत नाही ब्रह्मदेव असू द्या नाही कोणी महादेव असू द्या ते बोलायला येत नाहीत ते बरं काय तू माजलास म्हणले हो आणि टिंगारराज म्हणून पडगे चार वेद वाचले म्हणून ज्ञानानं संपन्न झाला आणि मी मोठा ज्ञाता म्हणून घेतलं पण सरस्वती के गेले पडे सरस्वतीच्या गळ्यात आणि ब्रह्मा बेटीचं स्वतःच्या मुलीसह संभोग केला त्यांना एक शिवी दिली कबीर महाराजांनी नारदाला एक शिवी दिली नारद तेरी गान भरी वे आवरत मागे दान 60 सहस्र पुराण बजावे बच्चो दानोदान तो माझाच म्हणे नारदा हो आणि त्याला एक कामानं सुचविलं मला अशा मोठ्या मोठ्याला कामानं सुचविलं महादेवासारख्याला कामानं सुचविलं इतरांचं काय कसं कोणाला जमून येत नाही की कामी नाही भाऊ हा हा मग आता एवढे हारसळ आहेत मग आपल्याला पाप करायला लागणारे हे बेटे येतं मग हे तर गेले पाहिजे हे गेले तर पाप होत नाही आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपलं पाप जातच नाही नवनव तयार होते भाऊ नवनव तयार होते पाप नवनव आणि त्या पापाचं फल भोगावंच लागतं भोगावंच लागतं हो लई करायचे मग यांना जर घालवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा नामस्मरण केलं की परमात्म्याला दया येते बघा काय येते दया नामधारकाची दया येते बघा नामधारकाला जपते देव म्हणजे विशेष नामनिष्ठाचं वर्ण येतं बरं सामान्य नामनिष्ठ विशेष नामनिष्ठ कळलं होय सामान्य नामनिष्ठ तो इतर साधनाही करतो आणि नामस्मरणही घेतो तू सामान्य नामनिष्ठ आणि विशेष नामनिष्ठ आहे फक्त नामच घेईल बाकी साधना करण्याची त्याला गरज ते म्हणते आम्ही नामाचे धारक निर्णय प्रकार अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण नरगे जाणावे गावे आनंदे प्रेम सुख घ्यावे वैष्णवास भावबळे घालू कास लज्जा चिंता दौड आस पायी निज ध्यास मनोदास विष्णू भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा म्हणू लाता आणि तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची याला विशेष नामधारक म्हणतात असा विशेष नामधारक आहे त्याची विशेषत्वानं नामावर निष्ठा आहे असा नामधारक जर असेल तर त्याची दया देवाला आल्याशिवाय आयसे जे नित्ययुक्त हा दयाशी सुलभ मी सतत हो मनोनी ध्यान ते निश्चित नीती होती हो तशाहम सुलभा पार्थ नित्ययुक्त हे योगिना काय तशाहम सुलभा पार्थ त्याला मी सोपा आहे अशी भगवद्गीतेत मी बोलले ना हो भगवद्गीतेत मी बोलले मला वाटते 8व्या अध्यायातला श्लोक आहे ने किती हा 8व्यातला ते 9व्यातला नाही 8व्यातला ते बरं हा काय याच्यावर प्रल्हादाच्या महाराजांनी आपल्या सत्यात आवडवला भाऊने कीर्तन एका अभंगावर कीर्तन नाही सर आपण सत्या केलता एका अभंगावर कीर्तन आणि एका श्लोका प्रवचन 7 दिवस ते हे श्लोक होता प्रवचन अभंग होता नको नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आणि मी भक्त तू देव हे अभंग होता नाही बोलत्या सत्यात आणि हे श्लोक होता बघा प्रवचनासाठी श्लोक एक दररोज एकच हेच तसं तर त्याला मी सोपा आहे त्याला मी सोपा आहे मग अशा भक्तांना देव सोपा आहे आणि तो भक्ताच्या हृदयात येऊन वास करतो भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं
ऑटोमॅटिक त्यानं वास केला की हे पळून गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही माया 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 जरी माहीत असला मायेचे कुत्र्याची खरे, पण माया ताब्यात त्याच्या आणि मायेच्या ताब्यात हे येतात. त्यानं जर त्या माईला सांगितलं म्हणजे बायकोला कोणी नवऱ्यानं बायकोला सांगितलं का असं करायचं नाही, तर ती बायकोला मोडता येते का? म्हणला कोणी सांगितलं? भावऱ्यानं नाही म्हणायलो. भावरे तर सांगू शकत नाही, ते तर उलटे तिच्या जाळीवरच फिरत असत. भावरा त्यालाच म्हणायचं की काय खेळ भोवरा गे बाई भोवरा राधिकेचा नवरा आहे ना, बायकोच्या जाळी फिरणारे. हा बायकोच्या जाळीवर फिरतात ते कोण झाले? भोवरे. आणि आपल्या ताब्यात ठेवतात बायकोला ते कोण झाले? आपण कोण आहेत? नवरे. नाही नवरे नाही तुम्ही भोवरे. तुम्ही काय म्हणता? आमची माणसं म्हणे की कसे करून या गावात मुक्काम करतो. बक्कळ भाई सांगते बघा भानगड मला. आणि तिथं मग खटकत आहे त्याची हिकेच आहे म्हणले की मी म्हणतो कवा कवा हे कीर्तन ऐकून कवा सुधरते काय गो मग सांगा बरं. हळूहळू निघते ना. नाही नाही एकदा म्हणला कीर्तनला, मग कीर्तनला या ते म्हणला काय लय आमच्या गावात चोऱ्या व्हायला, तर आमची बायको म्हणजे मला मी टापच नाही तुम्ही गेल्यावर आता काय मग इथं तो चोऱ्या व्हायला का म्हणून मला काय कुठं हाला आहे ना म्हणला बसलो घरी. ना झालं की नाही हे नानाच आपले हाय सांगा. नवरा एखादा म्हणला असता काय न्यायचं ते नेऊ दे, तू शेजारणीचा जाऊन झोप. पण मी कीर्तनला जाणार म्हणजे जाणार. शेजारणीचा जाऊन झोप तू, आणि आपल्या घरचं काय न्यायचं ते काय डोंगर न्यायला माचवा आहे का? काय नाही. जेवारी तुरी नेऊन न्यायचे आणि 10-5 रुपयाची बँकेत टाकले असते तर माहिती का आपल्याला. पण बाहेर घ्यायला हे नवरा बसला तिला राखून. म्हणजे असे हे काय भोरे लोक झाले, नवरे राहिलेच नाहीत महाराज. नाही खरंच नाही राहिले महाराज. काही म्हणून ते कीर्तन काय म्हणले 7 दिवसाचा जरी झाला उपवास जरी कीर्तनाशी टाकू नये. काय म्हणले 7 दिवसाचा उपवास असला आणि आता जेवाय बसायचे. जेवाय बसता 7 दिवसाचा उपवास आहे. किती हे एक बिचूक देतात बघा. कोण? हे रात्री सांगितलं गोंधळगावात मी रोजगारी त्याच्यामुळे तिथं होय. रात्री म्हणलो की नाही वाजविणारे रोजगारी, गायक महाराज लोक रोजगारी, इना घेणारे मला गावाले काय भाकरी खायला बोललो तिथले गावाले म्हणले आम्ही घेतो. नाही गोंधळगावची म्हणले आम्ही नाही घेतो म्हणजे एवढी तरी गाववाल्यानं सत्ता गाववाल्यानं करायला पाहिजे मी नाही भाऊ. कळलं आपले 3 उभे या लेटेस्ट उभा आता काय सांगावं टेकला एका सप्त्यात मोठे. ते 150 आमच्यासारखे महाराज असते म्हणजे माऊलीचा सप्ताह आहे नसला तरी जनता येईल. त्या सप्त्यात गेलोच नाही मग गेलो नाही पटलं नाही महाराज विना उभा नाही गाव लईसर गोटे 40-35 वर्ष होत आले. 30 वर्ष तर झाले बाबा विना तो नव्हता बरं ना. म्हणजे मोठा सप्ताह ह्याला काय गरज नाही आणि इंडियन फ्री पाळण्यात आम्ही गेला कोणी घेणार झाले महाराज पटलं नाही. दुसऱ्या साली पुन्हा आणखी विना उभा केला आणि पहारेकरी तयार केली. पहारेकरी म्हणजे आम्ही घेतो बघा चालू असं नसते महाराज. विना उभाच असला पाहिजे. सत्याला स्वभाव विना उभाच येतो मला हे माहिती लक्षात घ्या की नवरा त्यालाच म्हणतात की आपल्या ताब्यात बायकोला ठेवतो त्याचं नाव नवरा. असं झालं. तसा ईश्वर त्यालाच म्हणतात कोणला? ई माया स्वर मालक. ई अधिक स्वर बरोबर ईश्वर. तर ईश्वर नाव त्याच्यामुळे आले. तर काय महादेवाला ईश्वर म्हणतात आणि विष्णूलाही ईश्वर दोन्ही एकच आहे ते. तर ई नाम माया आणि स्वर नाम मालक. आणि मायेचा मालक आहे त्याचं नाव ईश्वर. बरोबर आहे. मायेचा मालक आहे. माया त्याची मालकीन नाही. मायेचा मालक आहे. मायेचा मालक आहे.
आणि बरेच माणसं व्यवहारात बोलण्यात असं म्हणतात आमच्या मालकीन अशा म्हणल्या बरोबर म्हणते. इथं बघा आता म्हणतात ना होम मिनिस्टर बरोबर चालते इकडं आमचे होम मिनिस्टर म्हणून आले की तुमचं दुखायले माया दुकान आणि तुम्ही आश्रमात चाललात का जर दुखायले मी चोरून आलो लय भेटतात या घ्यावं लागतं होम मिनिस्टर तमाखूचे पैसे मागून घेतो आम्हाला तमाखू खायची ते पुढे आणायची पैसे द्या त्याच्यात आणि आम्हाला बऱ्याच बाया म्हणले असतील मला मोकळ्या मनानं मालकीन म्हणले की इकडं जा मालकीन म्हणली तिकडं जा मग मी म्हणलं ती मालकीन म्हणली म्हणजे हे घरी तिकडे गेला आनंद वाटतो ती मालकीन हे नव्हतं आनंद वाटतो आम्हाला. आनंद वाटते मला ते म्हणण्यात नाही का सगळे तेच म्हणते हा? ते दुसऱ्याला घेतलं म्हणते नाही मग तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही नवरा राहिलेत नाही तुमचं सर्वच बघेल तिच्या ताब्यात म्हणलं तुम्ही काय राहिलं नाही तुमच्या जिंदगीला काही अर्थ राहिला नाही तुमच्या ताबा तिचा झाला काय उपयोग नाही ती मालकीन आणि तुम्ही सेवक ईश्वर तसा नाही भाऊ ईश्वर तसा नाही त्याच्या ताब्यात आहे कोण माया त्याच्या ताब्यात आहे आणि मायेच्या ताब्यात त्रिगुण आहेत आणि त्रिगुणाचं कार्य कामारी क्रोधाधिक लक्षात आलं की नाही हे मायेचं ना तोंड म्हणा की मायेचे लेकर कोण त्रिगुण रजोगुण तमोगुण सतोगुण हे माया कार्य म्हणजे लेकर झाले बरोबर आहे आणि त्या त्रिगुणाचे हे पुढे रजोगुणापासून जन्माला आलेले कामादी क्रोधाधिक आहेत ना त्या गुणाचे लेकर येते म्हणजे मायेचे नातू किंवा मायेचे कुत्रे म्हणा त्याच्या ताब्यात ते लोक म्हणा मग ईश्वराची आराधना केल्यावर ईश्वर आपल्यावर दया करतो आणि दया करून त्या आईबाईला सांगतो त्याला सतू नको ते माझा भक्त आहे त्याला तू त्रास द्यायचा नाही आणि ती म्हणली का देव म्हणले का मग ती मायाबाई ऐकते आणि तिची कुत्री ती आवडीती पण माया हे कामादी क्रोधादी कुत्रे आहेत का ते आवरून घेते आणि म्हणून या महात्म्याचे कुत्रे तिनं आवरले आणि म्हणून त्यांना प्रचिती आली आणि मग काम क्रोध गेले की पाप करणारे गेले की पाप तिकडच कुठलं पापाला जन्म देणारी जी काही भूमिका कोण कामादी क्रोधादी ती भूमिका नष्ट झाली हे तर पीक येईल का नाही काम क्रोध नाही का पापच नाही म्हणून खेळ्या माझे खाणम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे कामाची नाही त्याचे क्रोधाची कैचा मग त्याचे भांडण कैचे रामगळ्याची आवडी मोठी म्हणून लंके पिणे रे बरोबर आहे ऐक खेळ या तुला सांगतो आईशी जाणून खेळ खेळी रे हनुमंतराने कामाला जिंकले की नाही काम त्यांच्या ताब्यात होता आणि कामवैरी जेथ झाला ठाणोळी तेथ सरळी वारी क्रोधाची ही काम संपला का त्याचा क्रोध आधीच गेला आणि जेथ काम उपजला तेथ क्रोध आधीच आला काम निर्माण झाला का तर क्रोध आधीच आला आधीच आणि काम गेला का आधीच गेला ते आधीच गेला का थोरला भाऊ येत काम झाला धाकटा भाऊ कोण आहे काम आधी खरा कोतवाल म्हणले आणि क्रोधाला फौजदार म्हणले कसं भाऊ मोठा हे मोठा का ते मोठा आणि इकडे पदवीनं फौजदार मोठा आणि पोलीस कोतवाल म्हणजे पोलीस लहान असते मग त्याचा काम दादा मोठा का क्रोध दादा मोठा काम दादा मोठा आपल्याला असं वाटतंय पण नाही तसं नाही कारण काय कामाची पूर्तता नाही झाली तर मग क्रोधाला उठल्याशिवाय आणि तिथंच उठते बघा कोणत्या काम म्हणजे मनाची इच्छा तुमच्या मनातली काही इच्छा तयार झाली काम म्हणजे मदनच नाही समजून काम म्हणजे तुमची संकल्पना काम इच्छा आणि हे जर तुमच्या मनात निर्माण झालं आणि त्या तुमच्या मनासारखं नाही झालं की मग राग आला होई नाही आणि मनासारखं आल्यावर झाल्यावर मग काय नाही मग क्रोधाला म्हणजे आपल्या दादाचा सन्मान झालाय तिथे त्याला त्रास काय करायचा पण आपल्या दादाचा अपमान झाला म्हणल्यावर त्याला खपत नाही कोणाला क्रोध दादाला
मग ते आपल्याला घोळशिल्याशिवाय मग बरोबर आहे की नाही भाऊ? त्याला फौजदार म्हणजे तेच बरोबर आहे. कारण काय, आपण जर कुठं गुन्हा केला, काय बिघड सुद्धा झाली, गुन्हा झाला आपला, मग ते वरून आपल्याला फौजदार तिथं बसल्या पोलिसाला म्हणतो जा रे ते कोणावर गावचा विनायक आहे त्याला पोलीस स्टेशनला घेऊन या. मग ते पोलीस येतात एकदम, तुम्हाला म्हणतात चला विनायकराव तुम्हीच हो, तुम्ही असं केलं तिथं हो केलं, चला तुम्हाला साहेबांना बोलले पोलीस स्टेशनला. मग हे गावचा पाटील असते विनायकराव, पाटील की गाजविलेला. मग ते म्हणतो नाही येत, काय करायचं ते करा म्हणा फौजदारला, येत नाही मी पोलीस स्टेशनला. असं म्हणल्यावर पोलीस लय तटीला येत नाही की नाही, मग दणके खातील आणि ठोकतेत ना पोलीस यायला लोक बिगडा सुधर झाल्यावर. मग पोलीस विचार करतात पाहिजे येतं ठीक नाही, आपण वापस जाऊन सांगतो. मग ते वापस जाऊन सांगतात, वापस जाऊन सांगितल्यावर मग त्याला येते राग, ऐकलं नाही येत नाही ते घ्या गाडी घ्या धापात पोलिस सगळं स्वतः मी यायलो, मग फौजदार येणारे आहे भाऊ आणि तुम्हाला बरोबर बेड्या आणि तुम्हाला पकडून मग तसंच इथं आधी काम येणार आणि कामाच्या तडाख्यात तुम्ही जर नाही घेऊ सगळे जर तर मग क्रोध दादा येणार. म्हणजे क्रोध त्याच्यामुळे फौजदार म्हणले आणि पोलिसाची उपमा कामाला त्याच्यामुळे दिली आहे. आधी पोलीस येते आणि पुन्हा फौजदार येते, तसं त्याच्यामुळं. म्हणून हे असे पाप करायला हे बेटे काम क्रोधाधिक आहेत ना, तर या काम क्रोधाधिकांना आटोक्यात आणण्यासाठी भगवंताचं नामस्मरण आणि चांगलं आणि ते नामस्मरण घेतलं की भगवान परमात्म्याला दया येते, ते मायेला सांगतो आणि माया काम क्रोधाला आवरीते. म्हणून आवरी आवरी आपुली माया आमा शिका भया भीत केली, आमा शिका भया भीत केले. हो तुझी माया तू आवर देवा आवर, असे म्हणले संतांनी विनंती केली देवाला. हो देवा आवर दे माया आवर असे, आणि देवाला अशी विनंती केली की देवाला, आणि ही विनंती कोणी करीच ना तो दुसऱ्याच विनंत्या करायच्या काम वाढवायच्या, याच विनंत्या चालू टाकला हे गरपाल रंगा मग हे पोरग नोकरी लागू दे, मी तुझ्या पंढरपुरात पंगत करी चालू आहे. त्यांना विनंती नाही आपल्या तुमच्या कोणत्या चालू आहेत ह्याच्या विनंत्या चालू आहेत ना, त्या चालू आहेत. अजून संकल्प करायचा आहे आळंदीला जाऊन भांड्याच्या आज भांड्याच्या महिन्यात संकल्प करायचा राहिला आहे ते संकल्प. आता मोठा पर्व काळ आला मी पटवून दिले त्याला, बामणाला बोललोय फोनवर जायचं का नाही आपल्याला जायचंय आणि दोघाला जोडीनच ते हे करायची पूजा. ते आपलं माऊद राहून गेलं यायचं हो हा विशेष सांगितलं वाटतं. आता सांगा आता हे पाळणार हाका मारी नका तुम्ही का नाही, पण कशासाठी काम वाढवायसाठी का काम पळवायसाठी काय ती मग ते तरी काय ते म्हणते मला ते हेच पाहिजे. म्हणजे तुम्ही चांगले रंगावेत खेळात गुंतावेत त्याची इच्छा. तुम्हाला मागच म्हणलं होतं की परमेश्वराची माग करायचं नाही, तुम्हाला परमेश्वराची इच्छाच नाही नसते जीवन मुक्त व्हावं नाही, त्याला मुक्त व्हावं वाटत नाही. असे एक एक मुक्त जर झाले त्याचा खेळ लक्षात आलं की बोलले रे. आता प्रत्येकच माणूस ब्रह्मचारी राहिला बरोबर आहे ना, ब्रह्मचारी राहणं चांगलंय, लग्न न करणं चांगलंय का वाईट आहे, चांगलं आहे की हो. पण प्रत्येक जर ब्रह्मचारी राहिला तर सृष्टीत उत्पत्ती होईल का, सृष्टी वाढेल कशी, मग तिची वृद्धी झाली पाहिजे ना. त्यासाठी तुमच्यावर मायारूपी आचर टाकून तुम्हाला आणि त्या कामात गुंतवून त्याची प्रजा वाढवून घेणं, तुम्हाला मोहर लावून देणं, त्या लेकराचं पालन पोषण करून. तुम्हाला जर नाही मोहर लावला तर लेकराचे ढोंग धुताल का तुम्ही, तुम्हाला तुमच्या वाड्याचा नाही मोहर लावला तर पाणी घालताल का तुम्ही. होय आता हे रंग द्यायला साहेब हे साहेब खचाल खाली मग आमचं मध्ये तिकडे त्या गावाला सुरूच कसं संघ आलं म्हणलं बाबा बरं बँकेचे काम पडू देण्यात एवढं तरी करायचं, बाकीचा काय उपयोग त्यांना नाही झाला, पण बँकेच्या कामात खूप त्यांची मदत झाली. बँकेचे काम उलाढाल करणं हे तिकडे पैसे तिकडे कुठं नाही येते यांच्यात मागे मी जात नाही काय नाही ते सगळं उलाढाली करते.
तेवढी मदत झाली. नाही तर बाकीची काय मदत झाली नाही. इकडे म्हणलं की तेव्हा नाही तिरण द्या, आमच्या तिरण द्यायला आले ते झालं, संडास दुरुस्त करायला आले तर झालं का? हे मोह, त्याला काय म्हणते? मोह. जरा मोह म्हणतो. आणि ते मोह जर नाही घातला आणि तिथं आपुलकी नसली तर ते पाणी माणूस घालील का धरून आला? घालणार नाही हो. बरं, आपलं लेकरून नाही वाटलं त्याचं ढोंगण आपण धुणार का? त्याला दवाखान्यात नेणार का आपण? मग ते देवाचेच लेकर येतं तरी पण ते तुमच्या स्वाधीन केले, तुमच्या डोसक्यात मज म्हणून येळ घातलं की त्याची किमया कोणाची? ईश्वराची. सृष्टी त्याची का आपली? त्याची आहे. आणि त्याची सृष्टी मोठी करण्यामुळं म्हणजे वर्धमान करण्यामुळं आपल्या डोक्यात माझी बायको, माझी लेकरं, माझं धन, माझी संपत्ती हा मोह घालून टाकला आणि आपल्याला गुंतवून टाकलं खेळात. काय केलं? म्हणून गोपाळाच्या मला वाटते काळ्याच्या प्रकरणात एक अभंग मोठा सुंदर का गाई घालून डाई घालून या पोरे विनायक भाऊ. ते गोपाळ म्हणे तुकाराम महाराज गोपाळ हुशार येत. ते म्हणले डाई घालून या पोरे आणि त्यांची गुरी चुकविली, खेळ खेळता फोडल्या डोया आणि आपण वहिनी डाळा. असं म्हणले बरं काय ते तुकाराम महाराज देव हुशार आहे. म्हणजे पोर डावात घातले. या कृष्णानं काय केले? पोरं गोपाळ माहिती करतात त्याच्यावर रूप केले आपलं. म्हणजे ते पोर म्हणजे गोपाळ त्याला कशात घातलं? अडकिलं डावात, खेळात डावात अडकिले. डाई घालून या पोरे आणि त्याला डावात घातलं की त्याच्या गाई तिकडं लांब इकडे तिकडे गेलेल्या चुकून टाकल्या. गावात ह्याला गुटविलं तिकडे गाई चुकविली. बस मग तिकडं खेळ खेळण्यात पण काय फोडल्या डोया, हांडे डोसके एकूण एकाच्या एकूण एका खेळ खेळण्यात बिघाडल्या. तसंच आपलं झालं. आपल्याला घातले डावात, आपल्याला कशात घातलंय? या संसार रूपी डावात घातलं. आणि आपले कुरेर नाम इंद्रिय, त्या इंद्रिय रूपी काही चुकविल्यात का नाही ना भाऊ? हा, चांगल्या ब्रह्मस्वरूपाच्या रानात चरायच्या आणि रममान व्हायच्या, मस्त आनंद भोगायच्या. त्या तिकड्या हकारल्या आणि विषयाच्या रानात घातल्या, चुकविल्या काही आपल्या. मग पुन्हा मग खेळ, आपला खेळ, आणि खेळ खेळता फोडल्या डोया. मग धोऱ्यासाठी भांडणं फोडी करीत नाही का आपण? दगड्यासाठी, इटकरीसाठी, धोऱ्यासाठी एकमेकांना मारतोत काय, खुन करतोत की हो, डोसके फोडतोत की नाही? खेळ खेळता फोडल्या डोया आणि आपण होईनी राळा काय? असा हा परमात्मा शाक्टा आहे बरं काय? म्हणून अशा शाक्ट्या परमात्म्याला प्रसन्न करायचं असेल तुम्हाला तर त्याला हाका मारा. नामस्मरण करणं म्हणजे त्याला हाका मारणंही नाही भाऊ. नामस्मरण करणं म्हणजे काय? त्याला आपण बोलवी नाही, देवा ये धाव लोक ये लवकर येईल संकटात पडून देवा. म्हणजे हे नामस्मरण करणं, त्या नामातून त्याला हाका मारणं. हाका मारल्यावर ते येतो धावून आणि त्याची माया आवडली. त्याची माया आवडतो. माया आवडली की त्या मायेचे कुत्रे माया आवडीचे ऑटोमॅटिक मग आपल्याला आणि पापबुद्धी होत आणि मागचे पापही जोडून जातात. कसे जोडून जातात त्याचा विचार आपण करणार आहोतच. पण हे मग तुम्ही आता आपला एक दुसरा मुद्द्याचा विषय राहिला, बाकीच्या साधना असताना मग ही साधना प्रामुख्यानं ज्ञानेश्वर महाराजांनी का सांगावी असा सहज प्रश्न उपस्थित होतो. बरोबर महाराज, बाकीच्या साधना एक अवघड आहे. कशा आहेत? अवघड आहे. आणि बाकीच्या साधनेनं चित्तशुद्धी लवकर होत नाही. चित्तशुद्धी लवकर होत नाही होत. त्या साधनेनं चित्तात उलट एखादी दुसरी उपाधी वाढते, मल वाढवतो. मलना पाप वासना त्या साधनेमुळे हो, पण मल कमी होत नाही. आणि मल कमी नाही झाला तर पापच जात नाही. मल नाम पाप वासना 3 दोष शास्त्रात सांगितलेले प्रमुख. मल, विक्षेप, आवरण असे 3 दोष. त्यापैकी पहिला दोष आहे ते मल. मल नाम पाप वासना म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती. आणि आपल्याला पाप करा वाटते, पाप करा वाटते म्हणजे काहीच वाटत नाही. ते सहज अंगवळणी पडे आपल्या. पाप भिरू माणूस असावा
माणसानं कशाला घेऊ नये बापाला काय काय माणसं व्यवहारात म्हणतात काय करावं मलाही करता येतो त्याचं भांडण पण आम्ही इज्जतीला घेतो आम्ही कशाला घेतो इज्जतीला घेतो त्या मोठा नाही आणि बऱ्याच माणसाच्या थोट पिपळाला घेते थोट पिपळ आणि थोट पिपळ काही करते होय काय हा ते बेकार लोक असते ते मग व्यवहारामध्ये माणूस म्हणतोय जाऊ द्या मूर्खाच्या नादी लागल्यापेक्षा मग आणि त्याला तर वाटतंय कसा भेला मला भेला का नाही होय परत परत होरायला काय करणार हा परत परत त्रास देऊ राहिला काय करणार येते त्याला आपण काय तसं खायचं नाही तसं मग तुमच्याकडे बळ पाहिजे तुम्ही बळ वाढवा व्यावहारिक बळ वाढवावं लागलं ना तुम्हाला तुमचं व्यावहारिक बळ वाढलं तर मग ती भीत आणि व्यावहारिक बळ नसल्यामुळे वाढल्यावर कसा भीत ती बरोबर आहे ना हा आणि मग ते बुरे को तो खुदाय डरे पुन्हा डरायचं वाईट माणसाला तरी एवढी भेट नाही घेऊ लक्षात आलं की नाही हो ते अफजल खान आलता तुळजापूरला त्यावेळेला शिवरायांना मुद्दाम भांडण करायचं त्या शिव कसं महाराज लई कडू होता त्या अफजल खान आणि त्या बळी साहेबा विजापूर सरकारची बायको महाराणी ते नवरा गेला मरून तिचा नवरा ते विजापूर सरकार मरून गेलं ते मरून गेल्यावर मग गादीवर त्या गावड्याला येड गाबडं होते बुद्धिमान नव्हतं बिंडोक्यात गाबडं होते आणि त्या गावड्याला हातात धरून आपली गादीवर हीच मालकीन झाली कोण बडे साहेबा तिला म्हणत होती बडी साहेबा बरं काही नाही भाऊ मग हे शिवाजी महाराज छाती इकडे सुरू केली जिंकण्यावर ती त्या तळपायच्या